आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। श्रीगोंदा नगर परिषद सध्या या ना त्या कारणाने सध्या चर्चेत येते आहे। श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये सब कुछ अवेलेबल आहे असं फक्त दाखवलं जातं, परंतु प्रत्यक्षात अशी परिस्थिती नाही। कारण श्रीगोंदा शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक दिवाणी पद्धतीचे जे दावे आहेत हे सुरू आहेत। त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांवर अन्याय या ठिकाणी होतो आहे असं निदर्शनास येत आहे। आपण आता आवटेवाडी येथील हिरडे मळ्यामध्ये, इथे सुद्धा शेतीच्या आणि रस्त्याच्या वादातनं खरं तर विषय समोर येतो आहे। यांचे काही विषय हे कोर्टामध्ये प्रलंबित असताना सुद्धा या ठिकाणी जे नियम आहेत हे धाब्यावर बसून मनमानी पद्धतीनं शेतकऱ्यांना त्रास देण्याचा विषय समोर येतो आहे। आपल्या बरोबर काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून समजून नेमकं काय झालंय। मावशी, काय सांगा नेमकं काय झालंय? हे बघा, आम्ही रस्त्यावर गेलो, रस्ता करून देत नव्हतो। आम्हाला हाल मार करून काट्या कुराडी घेऊन आम्हाला बाजूला ठेवून रस्ता करायचा प्रयत्न करते। मधून शेती आम्ही म्हणतो आमच्या शेतीचा वाटो गेला, आमचा असा आमचे पडेल रस्त्याने आम्ही पहिला रस्ता दिलता त्यांना, तो रस्ता करून त्यांनी आमच्या शेतीतून मधून रस्ता घातला। आम्ही कडनी रस्ता घेत होतो तरी त्यांनी घेतला नाही। ती म्हणले की दरिद्र लोक आहेत, आम्हाला हे रस्ता करावाच लागणार आहे। आम्हाला 5 मिनिटाला मारहाणी करते, लेकरा बा सुद्धा आम्हाला मारित, आम्हाला बसून सुद्धा देत नाही, वाटेवर येऊ सुद्धा देत नाही, तर काठ्या घेऊन उभा राहते। तुमचं नाव सांगा? अनिल अरुण हिरडे, राहणार हिरडे मळा। तर शेतीचे दोन नेमका शेतीचा विषय आणि रस्त्याचा विषय हा कधीपासून आणि नेमकं कुठल्या कारणाने सुरू झाला काय सांगा? हे आमचे वडिलोपार्जित जमीन आहे। आजोबांच्या नंतर वडिलांकडे आली, वडिलांकडे नंतर आता आम्ही पाहतो। पण हे काय झालं, आता शेतीचे 2 भाग करून रस्ता करतात। आमची तिथे वस्ती होती, वैयक्तिक आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता होता, तो पावल वाटत। त्याच्यानंतर तिथे आम्ही आमची वस्ती दुसरीकडे हे केली, शिफ्ट केली, तो रस्ता तिथे तसाच राहिल्यानंतर त्यांनी आपल्या पावल रस्त्याच्या नंतर नगरपालिकेचा निधी वगैरे असं करून अण्णाभाऊ साठे लोकशाहीचा निधी टाकून तिथे एकही दलित वस्ती नाही, त्याच्यासाठी निधी तिकडे सगळं वळवलाय। हा कोणत्या अनुसार आमच्या शेतीकडून एक रस्ता त्यांना आम्ही दिलेला पण आहे, त्यांच्या वस्तीपर्यंत रस्ता पण झालेला आहे, तरी आमच्या शेतीचे 2 तुकडे करून त्यांना मधून रस्ता पाहिजे परत। हा रस्ता संदर्भामध्ये काही कोर्टामध्ये काही दावे सुरू आहेत काय? हो, कोर्टामध्ये दावे चालू होते, स्टेटस को असून सुद्धा नगरपालिकेने आणि प्रशासनाने आणि राजकीय पाठबळ करून हा रस्ता दमदाटी करून मधून क्षेत्राच्या मधून करते। ज्यावेळेस रस्ता संदर्भामध्ये या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपालिका प्रशासन आलं असेल, त्यावेळेस आपल्या कोर्टामध्ये जे दावे आहे सुरू आहेत किंवा आपला स्टे आहे, त्या अनुषंगाने काय करणार आपण कागद दाखवले? हो, मॅडमला आम्ही टेटस्को मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत मॅडम, त्यांना आम्ही टेटस्कोचे ऑर्डर न्यायालयाचा आमचा जो दावा दाखल तो पण दाखवला, पण मॅडमने आमची कोणती दखल घेतली नाही। मॅडम जो रस्ता करायच्या टाइमला मॅडम 3 दिवस रजेवर होत्या। आम्ही टेटस्कोचे ऑर्डर त्यांच्यापर्यंत घेऊन बी गेलो, पण त्यांनी त्याला हात लावला नाही। ते म्हणले की तुम्हाला काय करता येईल ते करा, मी रस्ता करून घेणार आहे तो मधून। आम्ही विनवणी केली की बाबा आमचा रस्ता बांधायच्या कडेने जाऊ दे, आमचं काहीच प्रॉब्लेम हे म्हणणं नाहीये त्यांना, पण त्यांनी शेतीचे 2 भाग केलेत आणि रस्ता नेला। आता आम्हाला शेती वहिवाटीला अडचण येते। आता जो रस्ता गेलेला आहे, एकूण समजा जे क्षेत्र आहे 100% असतं, त्याचा किती भाग सध्या एका बाजूला गेला या रस्त्यामुळे आणि किती टक्के भाग हा बाजूला आहे? 75% भाग वरती राहिला आणि 25% भाग खाली राहिलेला आहे आणि त्याच्यामधून रस्ता गेलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला शेतीला वहिवाटीला खूप अडचण येतात। आम्ही रस्ता कडनी जे शासनाचा नियम असेल त्याच्या पद्धतीने त्यांना रस्ता न्यायला आमची कसलीच कुठली अडचण येणार नाही। जो नियम आपण सांगता तो नियम नेमका म्हणजे कसा आहे की कशा पद्धतीनं रस्ता नेण्यासाठी आपली परवानगी आहे? शासनाचा नियम काय सांगतोय, सर्वे नंबरच्या बांधानं म्हणजे दोन्ही शेतकऱ्यांचे नियम केलं तर आमचा त्यात काहीच अडचण येणार नाही। आता या अनुषंगाने आता आपले कोर्टात दावे सुरू आहेत, त्याचबरोबर हा जो रस्ता होतो आहे त्याचा आपला विरोध आहे। भविष्यामध्ये आपला काय निर्णय राहील की हा जो रस्ता या आपल्या मतानुसार झाला नाही तर आपण कुठल्या निर्णयात जाणार आहोत? आपण उपोषण करणार, आमरण उपोषणाला बसणारच आहेत, पण आम्ही आता पुढे चालतच राहणार आहे, कारण हा रस्ता मधून नाही आम्ही शक्य देऊ शकत। खरं तर या वादामध्ये महत्वाचा मुद्दा हा बाजूला राहिला गेलेला आहे। या ठिकाणी यांनी बोलताना मुद्दा मांडलेला आहे की या ठिकाणी कोणतीही दलित वस्ती नसताना, कोणतंही कुटुंब नसताना सुद्धा या ठिकाणी त्या हेडखाली रस्ता बनवण्यात आलाय। नेमकं तुम्हाला समजून काय सांगाल? खरं तर आता किती कुटुंब
मागासवर्गीय समाजाचे आहेत? एकही कुटुंब नाही. अशोक हिरडे ते मित्रमाळ्यावर रस्त्याजवळ जो वाद चालला त्याच्यावर एकही दलित कुटुंब नाहीये. आणि जे आता जो आता रचना विभाग आहे त्यांच्या काही गाईडलाईन आहेत, काय आहेत त्या गाईडलाईन? हो, ते गाईडलाईन आहेत ना. 50% त्यांचं दलित वस्ती पाहिजे, त्याच्यासाठी तो निधी टाकता येतो. पण आता ह्या रस्त्याला एकही दलित वस्ती नाही. प्रशासनाने ते चौकशी बी करावी, तिथे आहे का दलित वस्ती, हा निधी कोणत्या अनुषंगाने त्यांनी इकडे टाकला. ह्या रस्त्यावर वाद असताना सुद्धा जो निधी इकडे कसं काय टाकला. आमची परवानगी नाही, कुठलीच आम्हाला नोटीस नाही, परवानगी नाही, आम्हाला काहीच नाही दिलेलं. आणि हा रस्ता रात्रीच्या सुट्टीच्या दिवशी रात्री 11-12 वाजेपर्यंत करतात. खर तर हा मुद्दा खूप बारकाईनं चर्चेला यायला हवा, कारण मागासवर्गीय समाजासाठी शासनानं दलित सुधार योजनेअंतर्गत अनेक निधी दिलेला आहे. खर तर हा वंचित समाज आहे, तो वंचित राहून आहे, त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त व्हावेत या अनुषंगाने हे निर्माण केलेला आहे. परंतु ह्या हेडचा या ठिकाणी दुरुपयोग करून संबंधित समाज आहेत त्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचं एका अर्थानं काम या ठिकाणी मुख्याधिकारी यांनी केलेलं आहे. या ठिकाणी दुसरे शेतकरी आपल्या बरोबर आहेत. तुमचं नाव सांगा. अशोक गणपत हिरडे. काय सांगाल, हा जो रस्ता होतो आहे, हा रस्ता कितपत आपल्या उपयोगाचा आहे? माझ्या दारातून मधून रस्ता झालेला आहे. पहिला एक रस्ता दिलाय 1206 मधून, त्यांना दुसरा रस्ता लागत होतो तो मधून. तो रात्रीचा रस्ता डांबर टाकली आहे, आमची परवानगी नसतानाही बळजबरीने डांबर टाकली आहे. या ठिकाणी दुसरे शेतकरी आपल्या बरोबर आहे. आता तुमचं नाव सांगा. नानासाहेब उत्तम हिरडे. काय सांगाल, आता हा रस्ता आता अनेकांनी मतं व्यक्त केलेली आहेत, अनेकांच्या मनामध्ये संताप आहे. ज्या अनुषंगाने आता हा रस्ता आता होतो आहे, हा रस्ता होऊ नये यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? हे रस्ता व्हायलाच नाही पाहिजेत, कारण की हे रस्ता जर झाला तर आम्ही उपोषणला बसणार आहेत. उपोषण रस्ता हे करूपर्यंत आम्ही उपोषणला उठणार नाहीत. गुरं, जित्राब, कोंबड्या, शेरडा सगळं घेऊन आम्ही उपोषणला उद्या 18 तारखेला बसणार, अख्खं कुटुंब सहित. तुमचं नाव सांगा. संतोष बाबा हिरडे. नेमकी आपली प्रमुख मागणी काय आहे? आमची मागणी आहे, रस्ता मागील रस्ता हा सर्व बांधण्यात आलाय आणि पुढे आल्यावर आमच्या शेतीत मधून घातलाय. शेतीचे आमचे 2 तुकडे झालेत, त्याच्यामुळे आम्हाला रस्ता हा एका साईडने पाहिजेत. आमच्या शास्त्रीय नियमाप्रमाणे शेतीचा रस्ता एका साईडने पाहिजे, एकाकडे पाहिजे आम्हाला. आमच्या शेतीचे 2 तुकडे झालेत, त्यामुळे आम्ही आमचे शेती वहिवाटीला आम्हाला त्रास होतोय. आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत ह्या संतप्त आहेत. खरं तर हक्कासाठी आजही आपलं लढावं लागतं, हे दुर्दैव आहे. कारण आता भारत स्वातंत्र्य होऊन जातं 75 वर्ष होऊन गेलेले आहेत, परंतु शेतकरी आजही आपल्या शेतासाठी भांडतो आहे आणि कुठल्या पद्धतीनं न्याय देवता त्यांच्या पाठीशी राहताना दिसत नाहीये. श्रीगोंदा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी मनमानी करत खरं तर शेतकऱ्यांना अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते आंदोलन स्थगित करणार नाहीत असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. नक्कीच यामध्ये प्रशासन योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना योग्य ते न्याय देईल हीच अपेक्षा. श्रीरंग सावळे, दत्ता जगताप, दक्ष टाइम्स, श्रीगोंदा, अहिल्यानगर.